गेले पाहिजे. हे ज्या दिवशी विकार गेले त्या दिवशी समजून जायचं भगवंताच्या आपण पहिल्या पायरीवर आहोत. कारण हे जर आपल्या शरीरामध्ये आले, हे जर गेले नाही तोपर्यंत शरीरावर परमार्थाचं नामाचं महत्व या शरीरामध्ये काही राहणार नाही. उदाहरण एक शास्त्र सांगते, पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्ही झालो गुरु कृपे. महाराज सांगतात, ज्या वेळेस एक शेंदाळ नावाचं फळ होतं, लक्ष देऊन ऐका, नामस्मरण परिपूर्ण झालं ते लोकांनी विचाराची गरज नाही, स्वतः आपल्याला अनुभव येतात. अनुभव आपण किती नामस्मरणामध्ये आहे. शास्त्र सांगते, तुका म्हणे नटोनिया व्यर्थ आपणा चित्त आपणा ग्वाही. आपण किती परमार्थिक आहोत किंवा किती किती खोल पाण्यात आहोत आपण, एवढं आपल्याला समजते. शास्त्र सांगते की उदाहरण लक्षात घ्या. एक शेंदाळ नावाचं फळ आहे, महत्वाचा मुद्दा आहे. एक शेंदाळ नावाचं फळ, आणि शेंदाळ नावाचं फळ खेडे विभागात असते, जंगलामध्ये तो शेंदाळ म्हणतात. आणि त्या शेंदाळ नावाचं असं फळ आहे, तो ज्यावेळेस हिरवं राहते पकाच्या अगोदर, ते त्यावेळेस त्याचा कलर हिरवा असते. त्याच्यानंतर तो टणक असते, कवठासारखा टणक, आणि त्याच्यानंतर आजचा जो गाभा असते हा कडू असते. लक्ष देऊन ऐका. प्रपंच आपण भक्त देवापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या मानवी जीवनाची अवस्था कशी झाली पाहिजे. आणि त्यावेळेस तो शेंदाळ नावाचं फळ ज्यावेळेस ते पिकल्या जाते, रोहिणी नक्षत्र येते, आणि त्यावेळेस वैशाख महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये ते पिकल्या जाते, तर ज्यावेळेस ते हिरवं होतं तर त्यावेळेस त्याला पिवळपणा येते, पिवळेपणा. आणि टणक होता त्यावेळेस तो मृदू होऊन जाते लोण्यासारखा, आणि कडू होता त्या ठिकाणी गोड होऊन जाते. कशामुळे? त्याची अवस्था बदलते. कालांतरानं निसर्गाच्या नियमानुसार त्या फळाची अवस्था बदलल्याच्या नंतर तो कडू होता गोड झाला, हिरवा होता त्यावेळेस तो पिवळा झाला, आणि टणक असणारा मृदू झाला. कशामुळे? त्या अवस्थेमुळे. म्हणून शास्त्र सांगते, दत्तात्रय महाराज या ओवीतून सांगते किंवा या नामत्व याच्यातून सांगते का तुझ्या जीवनामध्ये सात्विकता जर आली, प्रेमळ वाणी झाली, बोलणारा शब्द मृदू निघाला, तर त्यावेळेस समजून जा का तू असणारं नामस्मरणामध्ये चित्तात फरक पडला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्या दिवशी या नामस्मरणाचा फरक आपल्या चित्तावर पडल, ज्या दिवशी या नामस्मरणाचा फरक आपल्या मनावर पडन, वाणीवर पडन, त्या दिवशी वाणी आपली पवित्र होऊन जाते, वाणी मृदू होऊन जाते, स्वभाव असणारा सात्विक होऊन जाते. त्या दिवशी समजून जायचं का आपल्याला नामस्मरण आपलं परिपूर्ण झालं, आपण ईश्वरापर्यंत पोहोचत आहोत. ज्या दिवशी आपली माया सुटून जाईल, ज्या दिवशी काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार हे विकार ज्या दिवशी आपल्या जीवनातून सुटून जाईल, त्या दिवशी समजून जायचं आपण देवाच्या पहिल्या पायरीवर आहोत. ज्या दिवशी आपले काम, क्रोध हे जर रवरव जिवंत असन, आपण जर कोणाचा द्वेष करत असन, कोणाचा मत्सर करत असन, किंवा आपली वाणी मृदू नसन, प्रेमळ भाषा जर नसन, समजून घ्यायचं आपण ईश्वरापर्यंत पोहोचलो नाही, आपण नामस्मरणामध्ये कुठंतरी कमी पडलो. दत्तप्रभू दत्तप्रभू. आणि जीवनाची सुरुवात, परमार्थाची सुरुवातच या विषयावर. परमार्थाची सुरुवातच या विषयावर. ज्या दिवशी या विषयावर आपण ओलांडलं किंवा हे विषय जीवनातून आपल्या अंतःकरणातून निघून गेले, काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार, त्या दिवशी आपण परमार्थाची पहिली पायरी गाठली असं शास्त्र सांगते. हे जर आपले जिवंत असन तर दत्तात्रय महाराज तर खूप लांब राहिले. तो निरालंब सृष्टीचा परज्ञानाचा विषय आहे हा. बाकीचा जो विषय हा परज्ञानाचा आहे, फक्त तर आपण याच्या लई अलीकडे आहोत. भगवंत आपल्या दृष्टीनं तर दिसतच नाही. ज्या दिवशी आपण या पहिल्या पायरीवर पडू चालू किंवा पाऊल ठेवू, त्या दिवशी आपली ही जर अवस्था झाली तर समजून घ्या आपण भगवंतापर्यंत त्या मार्गाने लागलो. तोपर्यंत समजून घ्यायचा आपण परमार्थाला लागलो नाही. म्हणून भगवंताने सांगितलं का पहिली पायरी आहे नामत्व, अंतरत्व आणि निश्चळत्व आणि साक्षत्व. शेवटची पायरी सांगता सदचित्ताला स्थिर करून आनंद